आणि बातमी आता नाशिकची। नाशिक शहरही आता हवाई सेवेने जोडलं जाणार आहे। येत्या 15 आठवड्यात नाशिक पुणे अशी हवाई सेवा ओझर विमानतळावरून सुरू होणार आहे। तर नाशिक मुंबई सेवाही याच महिन्यात सुरू होईल। गंगापूर धरणावरून जॉय राईडही उपलब्ध होणार आहे। सध्या मेहर कंपनीतर्फे 9 सीटर विमानाद्वारे ही हवाई सेवा देण्यात येणार आहे। गेल्या अनेक दशकांपासून हवाई सेवेअभावी नाशिकचा उद्योग क्षेत्राचा विकास रखडला होता। आता कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर हवाई सेवा सुरू होते आहे। कुंभमेळ्यात भाविकांची गर्दी वाढणार आहे हे लक्षात घेऊन प्रतिसाद मिळाल्यास लवकरच 19 आसनिक क्षमता असलेले विमान उपलब्ध करण्यात येणार आहे। डेडिकेटेड फ्लाईट असल्याने वेळ पडल्यास वा भाविक अधिक असल्यास फेऱ्यांची संख्या वाढवण्यात येणार आहे। नाशिक पुणे मार्गावर 6 ते 7 तास हे प्रवासाला लागतात। सर्वाधिक मागणी ही पुणे शहरासाठी असल्याने 15 जुलैपर्यंत ही सेवा प्रत्यक्षात सुरू होणार आहे। लोग आज की मीटिंग हुई हमारी आपके ट्रैवल एजेंट एसोसिएशन नासिक के साथ, जिसमें ये डिसाइड हुआ है कि 15 जून से फ़्लाइट शुरू होंगी नासिक और पुणे के बीच में। तो ये 15 जून से फ़्लाइट शुरू होने का जो हमने एक प्रस्ताव दिया था, जो मेरे ख्याल से एक आध दिन फाइनल हो जाएगा। और इसका जो फेयर है और इसका जो टाइमिंग वगैरह है, हम लोग की एक मीटिंग रखी है हमने एसोसिएशन के दोबारा और चैम्बर ऑफ कॉमर्स और इंडस्ट्री के साथ यहाँ पे 2 दिन के अंदर। तो मेरे ख्याल से उसके अंदर हम लोग तब तक अनाउंस भी कर देंगे, शेड्यूल जब फाइनल हो जाएगा और हम लोग का जो फेयर है वो भी फाइनल हो जाएगा तब तक। या सगळ्या प्रवासाची वैशिष्ट्य नेमकी आहेत तरी काय पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। 9 आसनिक क्षमता असलेलं एम्बियन विमान असणार आहे। पाण्यावरूनही टेक ऑफ आणि लँडिंगची क्षमता या विमानात आहे। नाशिक ते पुणे प्रवासासाठी 7,000 ते 8,000 रुपये तिकीट होऊ शकतं। तर नाशिक ते मुंबई प्रवासासाठी 7,000 ते 8,000 रुपये तिकीट असू शकतं। प्रवास अचानक रद्द झाल्यास तिकीट वेगळ्या दिवशी वापरता येईल। वेळ पडल्यास नाशिक मुंबई किंवा पुणे अशा प्रवासासाठीही तिकीट वापरता येईल। मेहरच्या इतर सेवांसाठीही तिकीट वापरता येणार आहे। अनेक सुविधा देण्यात आलेल्या आहेत या सगळ्या तिकिटासाठी। आमचे प्रतिनिधी योगेश खरे आपल्या सोबत आहेत। योगेश, खऱ्या अर्थाने ही खुशखबर आहे, कारण नाशिक ते मुंबई आणि नाशिक ते मुंबई ते पुणे अशा पद्धतीची विमानसेवा सुरू होणार आहे। पाण्यावरही याचं लँडिंग आणि टेक ऑफ होणार आहे। काय असणार आहे त्याची वैशिष्ट्य? याची वैशिष्ट्य म्हणजे नाशिककरांना केवळ कामासाठी, बिझनेस पर्पजसाठी या सेवेचा वापर करता येणार आहे। त्याचबरोबर जॉय राईडसाठी म्हणजे पर्यटकांच्या एकूणच अनुभवासाठी म्हणून पण ही राईडची वापर करता येणार आहे। आपण जर बघितलं तर आपण नेहमीच विमानसेवा ही सहसा लँडिंग आणि टेक ऑफ हे नेहमीच जमिनीवर होत असतं। मात्र नाशिकमधल्या गंगापूर धरणावरूनही हे टेक ऑफ होऊ शकतं आणि जुहूच्या चौपाटीवर लँडिंग होऊ शकतं। त्यामुळे एकूणच पर्यटन शहर म्हणून विकसित होण्यासाठी नाशिकला या विमानसेवेची चांगलीच मदत होणार आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गेल्या दशकापासून सातत्यानं जी काही हुलकावणी देणारी ही विमानसेवा होती, ही विमानसेवा यावेळेस प्रत्यक्षात उतरणार आहे 15 दिवसामध्ये, आणि ती ठोस स्वरूपामध्ये ती कायमस्वरूपी सुरू राहील कशी याचे प्रयत्न कंपनीतर्फे करण्यात येत आहेत। कंपनी 5 तारखेला सर्व नाशिकमधल्या उद्योजकांची, संघटनांची मीटिंग घेणार आहे आणि एक्झॅक्टली काय त्यांना अपेक्षित आहे, कशा पद्धतीने ही सेवा सुरू व्हावी, दर कसे असावेत यावरही त्यांच्याशी चर्चा करणार आहे। आणि त्यामुळे एकूणच जे काही आजचा आपण कल बघितलाय, तर येत्या कुंभमेळ्यानंतरही ही सेवा सुरू राहील अशी एकूण लक्षणे या ठिकाणी आपल्याला दिसतात विमानसेवेची। नक्कीच आपण पाहतोय नाशिककरांसाठी आणि नाशिकमधल्या उद्योग व्यवसायाला आणि उद्योग व्यावसायिकांसाठी ही खऱ्या अर्थानं सुवर्ण संधी चालून आली आहे। धन्यवाद योगेश या सगळ्या माहितीबद्दल। आमचे प्रतिनिधी योगेश खरे आपल्या सोबत होते। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।